लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता अद्वैतला वाचवल्यानंतर अद्वैत कलाचा ऋणी झालेला असतो। त्याच वेळेस जेव्हा सरोज अद्वैत कलाला एकत्र पाहते तेव्हा सरोजने डायरेक्ट आता कलाच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले असतात। तिला खूप काही सुनवत तिचा अपमान केलेला असतो, परंतु अद्वैत आता कलाची ढाल बनून डायरेक्ट सरोजला फटकारणार असतो। तर आता तिथे चांदेकरांना मोठा धक्का बसणार असतो, कारण प्रत्येक वेळेस सरोज चुकीची असो वा बरोबर अद्वैतने सरोजची साथच दिलेली असते, परंतु अद्वैतने यावेळी मात्र सरोजला डावलून कलाची साथ दिलेली असते। हे पाहून चांदेकर हादरलेले असतात। तर आता सरोज असे कलावरती कोणते आरोप लावणार असते की ज्यामुळे अद्वैत आता चिडतो आणि कलाची साथ देण्यासाठी उभा राहतो, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे डॉक्टरांनी कलाला सांगितलेलं असतं की जर अद्वैतला सकाळपर्यंत जर बरं वाटलं तर त्यांना सकाळीच डिस्चार्ज देतील। तेव्हा आता कला रात्रभर अद्वैतचं काहीच ऐकत नाही आणि त्याच्या उशाची बसूनच त्याची काळजी घेते। तर तिकडे आता सरोजला अद्वैतची खूप काळजी वाटत असते आणि अद्वैतचा फोन लावून सुद्धा आता फोन अद्वैत रिसीव्ह करत नसतो, त्यामुळे सरोजची काळजी आणखीनच वाढलेली असते। चांदेकर आता घरातील सर्वच जण घरी यायला निघालेले असतात आणि सतत आता रस्त्यामध्ये सरोज फोन करत असते, परंतु अद्वैतचा फोन घरी राहिलेला असतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अद्वैतची तब्येत ठीक झालेली असते, तेव्हा तिथे डॉक्टर कलाला सांगतात की आम्ही आता अद्वैत सरांना डिस्चार्ज द्यायला तयार आहोत, परंतु काही पथ्य आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील। तेव्हा आता डॉक्टरांनी काय पथ्य पाळायचे आहेत ते कलाला सांगितलेलं असतं। तर त्यानंतर घरी गेल्यानंतर अद्वैत आणि कला दोघांची आता लुटुपुटूची भांडणं चालू झालेली असतात। तर कला म्हणते की अद्वैत तू ना इथे आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवून घेते। तर अद्वैताचा चिडतो आणि म्हणतो की मला तुझ्या हातचं काही नको आहे। तर कला म्हणते कसलं आहेस रे तू, कालच तुला त्या आईस्क्रीममुळेच त्रास झाला होता ना, ती आईस्क्रीम खायची काय गरज होती तुझी। तेव्हा आता अद्वैत म्हणतो मला तुझ्या हातचं काहीच खायचं नव्हतं, तू बनवलेली खिचडी होती ना ती जर खाल्ली असती ना तू आत्तापर्यंत मला खूप काही ऐकवलं असतं आणि म्हणूनच ती खिचडी मी नाही खाल्ली। मग माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणूनच मी आईस्क्रीम खाल्लं आणि त्यानंतर माझी तब्येत बिघडली। तेव्हा आता अद्वैत म्हणते माझ्यासाठी आता तुला काहीच करायची गरज नाहीये, परंतु कला म्हणते की अजिबात नाही अद्वैत, मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे। काल तुझी तब्येत अचानक बिघडली होती आणि रात्रीत अचानक तुला काय झालं असतं तर मी घरच्यांना काय उत्तर देणार होते। तू एका जागी इथे बसून राहायचं आहे, मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही, मी तुझ्यासाठी जे जेवण बनवेल तेच तुला आता खावं लागेल, असं म्हणून कला आता अद्वैतला खूप ओरडते आणि त्यानंतर खालती अद्वैतसाठी जेवण बनवण्यासाठी गेलेली असते। तर अद्वैतला आता एकटं रूममध्ये बसून करमत नसतं, तेव्हा अद्वैत मुद्दाम कलाकडे जातो आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की माझ्यासाठी काय बनवतेस तू। तेव्हा आता कला म्हणते की अद्वैत तुला सांगितलं होतं ना मी आराम करण्यासाठी, काल ती कशाला आलास। तिथे आता अद्वैत आणि कला दोघांची लुटुपुटुची भांडणे चालू होतात। तेव्हा अद्वैत म्हणतो की माझ्यासाठी एवढं सगळं करतेस, मी मदत करतो ना तुला। इतक्यातच आता सरोज चांदेकर सगळे घरी आलेले असतात। सरोज पाहते तर अद्वैत आता कलाला मदत करत असतो कामामध्ये। तेव्हा सरोजला हे सगळं दृश्य पाहून मोठा धक्का बसलेला असतो। सरोज मनामध्ये विचार करते की मला जी भीती वाटत होती कदाचित तेच तर घडत नाहीये ना, अद्वैत या मुलीच्या खोट्या प्रेमाला भुलला तर नसेल ना। तेव्हा आता सरोज म्हणते की अद्वैत हे काय चालू आहे। अद्वैत आणि कला आता दोघेही सरोजकडे पाहतात, तर घरातील सर्वजण आलेले पाहून दोघेही खूप खुश झालेले असतात, परंतु तिथे मात्र सरोजचा एक वेगळाच गैरसमज झालेला असतो। सरोज आता अद्वैतवरती खूप चिडते आणि म्हणायला लागते की अद्वैत काल रात्रीपासून मी तुला किती फोन ट्राय केले आहेत माहिती आहेत का तुला, की या मुलीशी गप्पा मारण्यात तू ते सुद्धा विसरून गेला आहेस। तेव्हा आता अद्वैत म्हणतो मला फोन केले होते, अगाई सॉरी माझा मोबाईल, परंतु तिथे आता सरोज अद्वैतला पुढचं काही बोलूच देत नसते। तर सरोज म्हणत असते की या मुलीवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे अद्वैत, आणि म्हणूनच मला तुझी सतत काळजी वाटत होती, म्हणून मी तुला सतत फोन करत होते। शेवटी जे घडायचं तेच घडलं। तेव्हा आता कला म्हणते की सरोज मॅडम एकदा आमचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घ्या। तेव्हा आता सरोज म्हणते की तू नक्की इथे काय करतेस आणि अद्वैत तू तिला काय मदत करत होतास। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कला माझ्यासाठी जेवण बनवत होती आणि त्याच कामामध्ये मी तिची हेल्प करत होतो। सरोज परत चिडते आणि म्हणते की या मुलीला तुझ्यासाठी जेवण बनवायची काय गरज आहे, इथे अंजू आहे ना, अंजूला सांगायचं होतंस तू। अद्वैत मी तुला खूप काही सांगून गेले होते, अजिबात या मुलीला बोलायचं नाही, हिच्याजवळ साधं फिरकायचं सुद्धा नाही। ही मुलगी ना आपल्या गोड गोड बोलण्याला सगळ्यालाच भुलवून टाकते आणि हिच्या आता गोड बोलण्याला तू सुद्धा भुलला असशील।
सरोज कलाला बोलतच सुटलेली असते आणि दोघांचं म्हणणं काय आहे ते ऐकूनच घ्यायला तयार नसते. आणि ते दृश्य पाहून तिथे रोहिणी, राहुल आणि नैना हे मात्र खूप खुश झालेले असतात. तर सरोज पुढे अद्वैतला म्हणते, सरोज आता पुढे चिडूनच म्हणते की तुला काय वाटलं की मला काही समजणार नाही? तुला ना सतत संधी हवी असते अद्वैतच्या पुढे मागे करण्यासाठी. मी कित्येक वेळा तुला अद्वैतची एकट्यात गाठून बोलताना पाहिलं आहे. आणि घरातील बाकी सगळ्यांनी जरी तुझ्या चांगुलपणाची डोळ्यावरती पट्टी बांधली असली ना, तरी सुद्धा मला हे चांगलंच समजतंय की अद्वैतला स्वतःची भुरळ पाडण्यासाठी आणि त्याला स्वतःच्या वशमध्ये करून घेण्यासाठीच तू हे सगळे नाटकं करतेस. तेव्हा आता कला म्हणते की बस मॅडम, अहो मी ऐकूनच घेते आणि तुम्ही बोलतच सुटला आहात. काल काय झालं होतं ते एकदा ऐकून तरी घ्या. खरं तर अंजू सुट्टीवरती होती आणि म्हणूनच मला अद्वैतसाठी जेवण बनवावं लागतंय. मॅडम, तुम्ही समोरच्याची बाजू अजिबात ऐकून न घेता डायरेक्ट माझ्या चारित्र्यावरती शिंतोडेच उडवत आहात. तुम्ही पण एक स्त्री आहात ना? उलट तुम्हाला तर समाजात किती मान आहात. तुम्ही एक कर्तबगार स्त्री आहात. मग माझ्याच बाबतीत असा वेगळा विचार तुम्ही का करताय? तर आबा तिथे आता सरोजला थांबवतात आणि आबा म्हणतात की सरोज, अगं थांब, तू कलाचा असा अपमान करू नकोस. आपण अद्वैतची जिम्मेदारी कलावरती सोपवून गेलो होतो ना. तेव्हा आता सरोज म्हणते, काय बोलताय आबा? आपण कधी या मुलीवरती आपल्या अद्वैतची जिम्मेदारी सोपवली होती? अद्वैत खूप हुशार आहे आणि तो स्वतःचा सांभाळ चांगला करू शकतो. आता या मुलीची अद्वैतला काहीच गरज नाहीये. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई थांब, तू आता कलाला काहीच बोलू नकोस. मी एकदा आता काय सांगतो आहे ते ऐकून तरी घे. काल काय झालं होतं की अचानक माझी मध्यरात्री तब्येत बिघडली होती. तेव्हा आता कला उठली आणि त्यानंतर कलाने मला स्वतःहून कसंबसं तरी त्या रिक्षावाल्याला बोलवून आणलं आणि त्यानंतर स्वतःहून तिने त्या रिक्षावाल्याच्या मदतीने मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे मला हॉस्पिटलमध्ये अजिबात ॲडमिट केलं जात नव्हतं. तरीसुद्धा आता कलाने स्वतःहून प्रयत्न केले. त्या डॉक्टरांना सुद्धा खूप काही सुनावलं आणि त्यानंतर मला ॲडमिट केलं. जर कलाकार वेळेवरती हजर नसती ना माझ्या शेजारी, तर माझ्या जीवाचं काही ना काहीतरी बरं वाईट तर झालंच असतं. तेव्हा आता चांदेकरांना मोठा धक्काच बसतो. तर तिथे आता सरोज म्हणते, अद्वैत, अरे मग तू एकदा फोन करून सांगायचे तरी मला, किंवा घरच्या कोणाला जरी फोन केला असता तर आम्ही तडकपणे इकडे निघून आलो असतो ना. बाळा, तुला काय झालं होतं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई एक मिनिट, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये कलाची काहीच चूक नव्हती. हे सगळं काही माझ्या चुकीमुळे झालं होतं. तू उगाचच कलावरती आरोप करतेस. तेव्हा आता सरोज म्हणते, अद्वैत, आज तू या मुलीची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालतोय. आतापर्यंत प्रत्येक वेळेस तू मला साथ दिली आहे आणि आज या मुलीसाठी तू माझं म्हणणं, माझं बोलणं चुकीचं ठरवतोस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही आई, मी खरं तर खऱ्याची साथ देतोय. खरं सांगतो की काल कला नसती तर खरंच माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. तेव्हा आता तिथे सरोज म्हणते की वाटलंच होतं मला ना माहिती आहे की ही मुलगी काही चांगली नाही. तेव्हा चांदेकरांना आता सरोज काय बोलते हेच समजत नसतं. तर सरोज म्हणते की याच मुलीने ना तुझ्या जेवणात काहीतरी मिक्स केलं असेल आणि त्यानंतर तुझी तब्येत बिघडली आणि परत काय तुला आज वेळेवरती हॉस्पिटलमध्ये नेऊन बरं करण्याचं नाटक केलं. चांदेकरांच्या मनामध्ये एक चांगली इमेज स्वतःची तयार करायची असेल हिला, दुसरं काय कारण असणार आहे? तेव्हा आता कला म्हणते की मॅडम, तुम्ही आता खूप आरोप करत आहात माझ्यावरती. मला ना एकतर असं काही करायचं नव्हतं. आता अचानक ना मध्यरात्री अद्वैतची तब्येत बिघडली होती आणि तसंही अंजूची सुट्टी होती आणि म्हणूनच मला जेवण बनवावं लागलं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आई, खरं तर कलाने जी खिचडी बनवली होती ती मी खाल्लीच नव्हती. मी स्वतःहून आईस्क्रीम आणि श्रीखंड खाल्लं होतं आणि स्वतःहून मी एक ऑमलेटसुद्धा बनवलं होतं, परंतु ते माझ्याकडून खराब झालं होतं. ते ऑमलेट साधं खाण्याच्या लायकसुद्धा नव्हतं. त्यावेळी जर मी कलाचं ऐकलं असतं तर माझी तब्येत खरंच बिघडली नसते. आणि आजसुद्धा डॉक्टरांनी कलाला सांगितलं होतं मला डिस्चार्ज द्यायच्या आधी की माझ्यासाठी काय पथ्य आहेत आणि तेच पथ्य पाळण्यासाठी कला स्वतःहून माझ्यासाठी जेवण बनवायला तयार झाली होती. तेव्हा आता तिथे आबा म्हणतात की एक मिनिट, परंतु अंजूला कोणी सुट्टी दिली होती? अंजूला तर आम्ही काहीच सांगून गेलो नव्हतो. तेव्हा आता आबा म्हणतात की घरातल्यांना की तुम्ही कोणी सांगितलं होतं का? बाकीचे सगळेजण आता नाही म्हणत असतात. तेव्हा आता नैना खूप घाबरलेली असते. नैना विचार करते की संपले. आता जरी त्या अंजूने माझं नाव घेतलं ना तर हे चांदेकर त्या कलाला सोडतील आणि माझ्यावरती चिडतील. आता तिथे नैना कोंडीत सापडलेली असते. अद्वैत म्हणतो की आई, खरं तर कलाने माझा जीव वाचवून माझ्यावरती उपकारच केले आहेत आणि तिच्या उपकारांचा मी ऋणी आहे. आणि कोणी एखादा माणूस असे कोणाच्याही जीवाशी उगाचच खेळ करत नसतो आई. आत्ता सध्या तरी तू खूप चुकीचं वागले आहे. कलावरती तू चुकीचे आरोप केले आहेस आणि मला तुझं हे वागणं बोलणं अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा आता सरोज विचार करते की या मुलीसाठी, फक्त या मुलीसाठी आज अद्वैत माझ्याशी वाद घालतोय. नक्कीच हिने काही ना काहीतरी करून माझ्या अद्वैतला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर अद्वैतला आता तिथे सरोज म्हणते की अद्वैत,
तुला एका दिवसात असं काय घडलं आहे तुमच्या दोघांमध्ये की तुला आता या मुलीचा खूप पुळका यायला लागला आहे? म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या बाजूने बोल तू या मुलीला सुनवत होता, मग असं अचानक आज काय झालं आहे? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई, मी जे काही सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. परंतु सरोज म्हणते की मला अजिबात काही तुमचं ऐकायचंच नाहीये, तुमचं जे काय असेल ते चालू देत, असं म्हणून रागाने तिथून सरोज निघून जाते. तर तिथे आता कला म्हणते की अद्वैत, तुला मध्ये बोलायची काय गरज होती? आमचं आम्ही बघून घेतलं असतं ना. एक तर सरोज मॅडमचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे आणि आज त्या विश्वासाला तू तडा दिला आहेस. तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांची समजूत घाल, कारण सरोज मॅडमचा राग माझ्यावरती आहे. त्यांचा जो राग माझ्यावरती आहे तो मी सांभाळेन आणि सरोज मॅडमला काय सांगायचं हे मी सांगेन. परंतु पुढच्या वेळेसपासून अजिबात आमच्या दोघींच्यामध्ये तू यायचं नाहीस. तेव्हा आता अद्वैत विचार करतो की आत्तापर्यंत माझ्या आईने कलाचा किती अपमान केला आहे आणि कलाने त्याच्यासाठी जे काही केलेलं असतं ते त्याला आठवतं. आणि अद्वैत म्हणतो, ही कशी मुलगी आहे? आता ही नेमकी खरीच चांगली मुलगी आहे की फक्त आमच्यासमोर दिखावा करते हे कसं समजणार? असा अद्वैत तिथे आता विचार करतो. तर आता जेव्हा अंजू सुट्टीवरून आता परत चांदेकरांच्या घरात कामाला आल्यानंतर जेव्हा अंजूच्या तोंडून नैनाचं सत्याची भांडेफोड होणार असते, तेव्हा आता चांदेकर नैनाला काय शिक्षा देणार का? आणि आता अद्वैतच्या मनामध्ये कलाची चांगली इमेज तयार झाली आहे. त्यानंतर हळूहळू आता अद्वैत कलाचं प्रेमाचं नातं कसं फुलणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब